मंडळी, तुम्ही स्वामींची शक्ती अनुभवताय. स्वामींनी तुम्हाला जी शक्ती दिलेली आहे, जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे, त्या ज्ञानाची जी शिदोरी तुमच्याकडे आहे, जी कार्ड्स तुम्ही केलेले आहेत, जे इंट्युटिव्हली मेसेज जे आलेले आहेत त्यातून केलेले आहेत, त्यातून जो काही मेसेज येईल तो तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. जीवाला जीव देणारं असं व्यक्तिमत्व आहात तुम्ही. जीवाला जीव देणारं असं तुम्ही व्यक्तिमत्व आहात आणि हा स्वामी तुम्हाला स्वामींची ही अनुभूती होती तुम्हाला, की जीवाला जीव देणारी व्यक्ती तुम्ही आहात. सर्वांच्या मदतीला पुढे जाणारी, सर्वांना साथ देणारी अशी व्यक्ती तुम्ही आहात. आणि स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत. बघा, इथं स्वामी संदेश आहे. सुख तुझ्या दारी येते, ते घेण्यासाठी तयार राहा. इतरत्र लक्ष देऊन संधी गमावू नको. तुझ्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आली आहे. आता तुझ्या निरपेक्षपणाचं फळ आहे हे. तुम्ही जे काही कष्ट केलेलं आहे, जे हार्डवर्क केलेलं आहे, स्वामींवर जो विश्वास ठेवला, ते देण्याचं फळ देण्याची वेळ आता आलेली आहे. ते फळ देण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या कष्टाचं फळ स्वामी तुम्हाला देत आहेत. आणि जो विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवला त्यासाठी स्वामी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देत आहेत. आणि हा एक मेसेज आहे, विजयी भव. तुम्हाला आशीर्वाद देत आहेत स्वामी विजयी होण्याचा. ज्या कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं ठसा उमटवण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही एक नवीन संधीचं सोनं करण्यासाठी पाऊल पुढं जाताय, तर तिथे तुम्हाला विजयी भव असा मेसेज दिला जातोय. आणि हा मेसेज आहे, स्वतःमधील शक्ती ओळखून शक्ती रूपाशी कनेक्ट व्हा. महाकालींचं रूप आहात तुम्ही. तर तुम्हाला हेही सांगितलं जातं की तुम्ही महाकालींसारखी ऊर्जा आहे, शक्ती आहे. तुम्ही त्याचं रूप आहात. स्वतःची शक्ती ओळखा आणि पुढे जा, असं तुम्हाला हा मेसेज इथं दिला जातोय. आणि हाही मेसेज आहे, तुम्हाला मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या, ती खूप समजूतदार आहेत. जर तुमच्या मुलांना तुमच्या कामामधून वेळ मिळत नसेल, तर थोडासा वेळ काढून तुमच्या मुलांबरोबर तो स्पेंड करा आणि त्यांना समजून घ्या. कारण खूप समजूतदार अशी तुमची मुलं आहेत, ते तुम्हाला खूप समजून घेतात. आणि हा मेसेज आहे की कोणतंही काम पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. आत्तापासून सुरू होतोय तुम्हाला व दुनियेला आश्चर्यचकित करणारा तुमचा नवीन प्रवास. घे भरारी, कारण जो थांबला तो संपला. आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्वकाळ सुरू होतोय स्वामींच्या आशीर्वादाने. आणि म्हणूनच स्वामींची जी अनुभूती आहे, त्यांच्या शक्तीची अनुभूती आहे, ती तुम्हाला आतापासून हा मेसेज मिळाल्यापासून सुरू होईल. तुम्हाला मिळायला लागेल की तुम्ही भरारी घेताय, नवीन उत्साह तुमच्यामध्ये भरभरून येतोय आणि दुनियेला आश्चर्यचकित करणारा असा नवीन प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय. नवीन ओळख तुमची दुनियेला मिळते. तुमचं जे कार्य तुम्ही सुरू केलेलं आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. सिक्रेट्स ठेवा, जे काही गुपित आहे ती तुमची ठेवा आणि सगळ्याच गोष्टी सर्वांपर्यंत लगेच सांगू नका, असा तुम्हाला मेसेज दिला जातोय. ओके, थँक्यू सो मच.